देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक होते। आवक कमी झाल्यानं सुरमई, हलवा, रावस, कापरीच्या दरात 10% वाढ झाली आहे। इतर सर्व प्रकारच्या मासळीचे गेल्या आठवड्यातील दर हे टिकून होते। गावरान, इंग्लिश अंडी, चिकन आणि मटणचे दरही टिकून होते। दुसरीकडे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डमधील फळ बाजारात फळांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने कमी झाली होती। त्यामुळे लिंबू, मोसंबी, खरबूज, पपई, पेरू आणि सीताफळाच्या भावात 5 ते 10% वाढ झाली आहे। इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव हे स्थिर होते। तिसरीकडे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली होती। यामध्ये सुट्या फुलांचं प्रमाण जास्त असल्यानं सुट्या फुलांच्या भावात घसरण झाली होती, तर लग्नसराईमुळे शोभिवंत फुलांचे भाव सुद्धा तेजीत आहेत। तिकडे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने आता वाढली आहे। रविवारी 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। मागणीच्या तुलनेत आवक वाढली आहे, त्यामुळे बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, घेवडा आणि मटारचे भाव 10 ते 20% घटले होते। मागणी जास्त असल्यानं केवळ ढोबळी मिरचीच्या भावात 10% वाढ झाली होती।